नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी मेदूवडा बनवणार आहे। हा मेदूवडा बनवताना डाळ भिजत घालून ती बारीक करण्याची आवश्यकता नाहीये। डाळ न वापरता सुद्धा हा खूप छान असा क्रिस्पी मेदूवडा बनवून तयार होतो। तर असा हा क्रिस्पी मेदूवडा बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। येथे प्रथम गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि ते गरम होऊन द्यायचं आहे। येथे पाणी हे गरम झालेलं आहे। आता या गरम पाण्यामध्ये 1 चमचा किसलेलं आलं त्यामध्ये टाकायचं आहे। थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता हे सर्व टाकल्यानंतर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाण्याला एक उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता या उकळत्या पाण्यामध्ये 1 छोटी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि तो त्यामध्ये टाकायचा आहे। येथे पाहू शकता तुम्ही, येथे मी 1 छोटी बारीक वाटी रवा घेतलेला आहे आणि तो त्यामध्ये टाकलेला आहे। आता हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। रवा हे लगेच पाणी शोषून घेते, त्यामुळे हे पटकन असं एकत्र करून रवा शिजवून घ्यायचा आहे। येथे पाहू शकता तुम्ही, रवा हा छान शिजला गेलेला आहे आणि तो घट्टही झालेला आहे। हे मेदूवड्याचं पीठ तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊन द्यायचं आहे। आता येथे पहा, हे पीठ थंड झालेलं आहे। आता यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे छान असं हाताने मळून घ्यायचं आहे। आणि येथे पाहू शकता तुम्ही, हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे। हाताला रवा चिटकू नये म्हणून थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। येथे पहा, दोन्ही हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे गोळे बनवायचे आहेत आणि मध्ये बोटाच्या साहाय्याने होल पाडायचा आहे। येथे तुम्ही पहा, अशा पद्धतीने हा मेदूवडा बनवून घ्यायचा आहे। आता येथे मी 2-3 मेदूवडे बनवलेले आहेत। आता राहिलेले मेदूवडे मी बनवून घेते। येथे तुम्ही पाहू शकता, मी येथे सर्व मेदूवडे बनवून घेतलेले आहेत। आता हे तळून घ्यायचे आहेत। तर तळण्यासाठी येथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। तेल हे चांगलं गरम करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये वडे तळण्यासाठी सोडायचे आहेत। आता हे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मेदूवडे तळण्यासाठी सोडलेले आहेत। मेदूवडा तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच तो हलवायचा नाहीये, नाहीतर तो लगेच चिटकला जातो। थोडासा असा तळून द्यायचा आहे आणि खालच्या बाजूने तळला गेल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचा आहे। तळताना हा गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता, असे थोडेसे लालसर होईपर्यंत मेदूवडे तळून घ्यायचे आहे। रवा असल्यामुळे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। आता हे मेदूवडे तळले गेलेले आहेत। किती छान मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत। आता हे काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये राहिलेले मेदूवडे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही येथे पाहू शकता, किती मस्त असे क्रिस्पी मेदूवडे तयार झालेले आहेत। हे खाण्यासाठी खूपच छान लागतात। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।